जाई विक्रांतच्या काळजीने 1, 2, 3, 4 या रूमजवळ पळत येते. ती कसलाही विचार न करता त्या रूमचा दरवाजा ओपन करते, कारण तिला खरं तर विक्रांतची काळजी वाटत होती. विक्रांतबद्दल तिच्या मनात नाही नाही ते विचार येत होते. ती रूम ओपन करून आत येते, पण त्या रूममध्ये पूर्ण अंधार असतो, काहीही दिसत नाही. तोच दरवाजा पण बंद होतो आणि ती घाबरून मागे पाहते तर दरवाजा बंद झालेला असतो. ती भीतीने एक आवळा गिळत कोण कोणी आहे का आवाज देत असते. तिच्या आवाजावरून कळत होते ती किती घाबरली आहे म्हणून. तोच तिच्या डोळ्यावरून कोणाचा तरी हात आला. ती त्या हातांना पकडत, कोण आहात तुम्ही आणि माझ्या डोळ्यांवर हात का ठेवला तुम्ही? पण त्या रूममध्ये फक्त तिचा एकटीचाच आवाज येत होता. तोच ती व्यक्ती एक बटन दाबते आणि हळूच जाईच्या डोळ्यावरील हात काढते. जाई रागाने मागे वळून पाहते तर समोर विक्रांत स्माईल करत उभा असतो. त्याच्या अशा वागण्याने जाईला खूप राग येतो आणि ती त्याच्या चेस्टवर मारत, तुम्ही खूप वाईट आहात, असे कोणी करते का? किती घाबरले मी, ती त्याला मिठी मारत रडत बोलते. तो पण तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत असतो. ती काही वेळाने शांत होते तसा तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिचा चेहरा उंजळीत पकडून तिच्या भरलेल्या डोळ्यात पाहत सॉरी म्हणतो. सॉरी जाई, मी असे वागायला नको होते. किती घाबरवले ना मी तुला. तशी ती पण हो म्हणून मान हलवते. पण मी जे काही केले ते तुझ्यासाठी केले. तू बघ तरी आजूबाजूला. तशी ती तिचे अश्रू पुसत आजूबाजूला पाहते आणि पाहतच राहते, कारण ती जिथे उभी होती ती रूम पूर्ण फुलांनी सजवलेली होती. काही ठिकाणी रेड हार्ट्स बलून पण लावलेले होते. पूर्ण बेड गुलाबांच्या फुलांनी सजवलेला होता. बेडच्या मधोमध हार्ट शेप फुलांच्या पाकळ्यांनी काढलेला होता. जाईला आवडेल अशीच रूम विक्रांतने सजवून घेतली होती. ती रूम बघून मगाशी जाईला आलेला राग ती विसरून गेली आणि आनंदाने ती गोल फिरून रूम पाहू लागली. तिला हॅपी बघून विक्रांतला पण खूप आनंद झाला. तो तिच्या जवळ येऊन तिला एक बॉक्स देतो. जाई तर गोंधळून त्याच्याकडे पाहत असते. जाई, आज माझ्यासाठी तयार होशील? तशी जाई लाजून तो बॉक्स घेते आणि आवरायला निघून जाते. आत येताच बॉक्स ओपन करून पाहते तर त्यात खूप सुंदर अशी डिझायनर साडी होती. जाई त्या साडीवरून प्रेमाने हात फिरवत, विक्रांत, खरंच किती ओळखायला लागले आहात तुम्ही मला. आणि ती साडी ती नेसायला घेते. आज विक्रांतसाठी तयार होणार होती तर खूप प्रेमाने तिचं आवरत होती. इकडे विक्रांत पण जीन्स आणि टी-शर्ट घालून तयार होत असतो आणि त्याच्या जाईची बाहेर येण्याची वाट पाहत असतो. तोच दरवाजा ओपन व्हायचा आवाज येतो आणि विक्रांत तिकडे पाहतो आणि पाहतच राहतो. पीच कलरच्या डिझायनर साडीमध्ये जाई खूपच सुंदर दिसत होती. तिचे लांब सडक केस तिने मोकळे सोडले होते. कपाळावर नाजूकशी टिकली, बांगेत त्याच्या नावाचे सिंदूर आणि गळ्यात नाजूकसे मंगळसूत्र. जास्त काही मेकअप तिने केला नव्हता, तरी त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. विक्रांत तर हिप्नोटाईज झाल्यासारखा तिच्याकडे पाहत होता. ती हळूहळू चालत त्याच्या समोर येऊन उभी राहिली तरी त्याचे लक्ष नव्हते, एवढा तो तिला पाहण्यात गुंतला होता. ती त्याच्या गालावरून एक बोट प्रेमाने फिरवते आणि तिचा तो स्पर्श होताच विक्रांत डोळे बंद करून तो अनुभवत असतो. ती तिचे बोट फिरवत त्याच्या ओठांजवळ येते आणि विक्रांत तिच्या बोटाला किस करतो. तशी जाई लाजून तिचा हात खाली घेणार की विक्रांत तिचा हात पकडतो आणि तिच्या हातावर किस करत तिच्याकडे पाहत, बायको, यू लुकिंग सो ब्युटिफुल. तशी जाई लाजून तिची नजर खाली घेते. तो तिचा चेहरा उजळीत घेत तिच्या डोळ्यात पाहत बोलतो, बायको, आज मला तुला सगळं सुख द्यायचं आहे. तुझ्यावर भरभरून प्रेम करायचे आहे. तो बोलत होता आणि तिच्या अंगात गोड शिरशिरी येत होत्या. न राहून त्याने तिला उचलून घेतले आणि तिला घेऊन तो बेडवर आला. तिला खाली झोपवले आणि तो तिच्यावरून आला. तिच्याकडे खूप प्रेमाने तो पाहत होता आणि जाई मात्र त्याच्या अशा पाहण्याने लाजून लाल झाली होती. विक्रांतने तिच्या चेहऱ्यावर गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या टाकायला सुरुवात केली. जाईला तर त्याचा हा नवीन अंदाज खूप आवडला होता. त्यानंतर त्याने तिच्या कपाळावर दीर्घ किस केला. त्यानंतर तिच्या दोन्ही डोळ्यावर किस केले आणि नंतर तिच्या गालावर किस करू लागला. तिच्या गालावर किस करत तो तिच्या नाजूक ओठांजवळ आला आणि तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवून तिला खूप प्रेमाने किस करू लागला. हळूहळू जाई पण त्याला साथ देत होती. दोघं पण एकमेकांना किस करत बेडवरून इकडून तिकडे होत होते. विक्रांतने तिला ओठांवर किस करून तिच्या मानेवर ओठ फिरवायला सुरुवात केली.
खूपच प्रेमाने तो तिच्या मानेजवळ ओठ फिरवत होता आणि जाई तिचे हात त्याच्या केसांवरून फिरवत होती. त्याने तिच्या पाठीमागून हात घालून तिच्या ब्लाऊजचे नॉट सोडली आणि तसाच तिच्या उघड्या पाठीवरून हात फिरवत तिच्या ब्लाऊजचे हुक एक एक करून तो ओपन करू लागला. जाईने तर लाजून तिचे अंग आकसून घेतले, कारण पुढे काय होणार हे तिला चांगलेच माहिती होते. त्याचे हात फिरवत तो तिच्या साडीच्या पदराजवळ येतो आणि तो तिच्या पदराची पिन काढून तिचा पदर बाजूला करतो. त्याच्या तशा करण्याने जाई तर खूप लाजली होती. त्यात तिच्या हृदयाची धडधड वाढल्यामुळे तिचे वर खाली होणारी छाती बघून विक्रांत गालातल्या गालात हसत होता. तो उठून बसला आणि त्याने त्याच्या अंगापासून त्याचा टी-शर्ट वेगळा केला. पुन्हा खाली वाकून त्याने तिचे ब्लाऊज पण बाजूला केले आणि तिचे ते सुंदर उरोज बघून त्याच्या शरीरात जणू करंट पास झाला. जाईने तर लाजून तिच्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवले. त्याने हसतच तिचे हात बाजूला केले. तिचे हात त्याने बाजूला तर केले होते, पण तिने तिचे डोळे बंद केले होते. तो तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारत जाई किती लाजणार आहे तशी ती डोळे उघडते आणि त्याच्या डोळ्यात पाहते. तो तर तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो. बायको, आज मला तुला सगळं सुख द्यायचे आहे. तुझ्यावर खूप खूप प्रेम करायचे आहे आणि मला माहिती आहे यामध्ये तू पण माझी साथ देणार म्हणून. देशील ना? तशी ती लाजून डोळे बंद करते. काय हे बायको, किती लाजशील? चल डोळे उघड. तशी जाई पटकन डोळे उघडते. विक्रांत स्माईल करत तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो आणि नंतर तिच्या ओठांवर ओठ टेकवून किस करायला सुरुवात करतो, कारण त्याला आता बोलून जास्त वेळ वाया घालवायचा नव्हता. तो खूप प्रेमाने तिला किस करत होता आणि ती पण त्याला खूप मनापासून साथ देत होती. दोघं एकमेकांना भान अडकून किस करत होते. आता विक्रांतचे ओठ तिच्या मानेवरून फिरायला सुरुवात झाली. त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने जाईच्या तोंडून उसासे बाहेर पडू लागले आणि तो आवाज ऐकून विक्रांतला तिच्यावर अजूनच प्रेम येत होते. आता त्याचे ओठ तिच्या उरोजांवरून फिरू लागले आणि जाईच्या तोंडून अजूनच उसासे बाहेर पडू लागले. विक्रांत तिच्या उरोजांचे लाड करत होता आणि जाईचे हात कधी त्याच्या पाठीवरून तर कधी त्याच्या केसांवरून फिरत होते. हळूहळू त्यांच्या अंगावर राहिलेला कपड्यांचा अडसर दूर झाला आणि विक्रांतने हळूच जाईमध्ये प्रवेश केला. त्याने जाई विवळली, पण ते सुख तिला पण हवे होते. हळूहळू विक्रांत त्याच्या प्रेमाने तिला फुलवत होता आणि ती पण फुलत होती. बराच वेळ विक्रांत त्याच्या प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करत होता. आता दोघं पण थकले होते आणि विक्रांत हळूच तिच्यावरून बाजूला झाला आणि तिला मिठीत घेत, बायको, जास्त त्रास नाही ना होत आहे ना? नाही हो, जाई त्याला सांगते. दोघे पण चांगलेच थकले होते, तर काही वेळातच त्या दोघांना झोप लागून जाते. आज खूप दिवसानंतर त्यांनी त्यांचे प्रेम अनुभवले होते. आज खऱ्या अर्थाने ते नवरा बायको झाले होते. असा दिवस निघून जातो आणि सकाळी सकाळी दोघांना सोबतच जाग येते. विक्रांत आता पण काळजीने तिला विचारतो, बायको, खरंच काही त्रास नाही ना होत आहे ना? नाही हो, आणि त्रास झाला तर मी सांगेल तुम्हाला. नका एवढी काळजी करू, ती त्याच्या गालावर ओठ टेकवत बोलली. तो तिला आताही उचलून घेत, बायको, आज संध्याकाळी आपल्याला निघायचे आहे, तर आता वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण दोघं सोबत फ्रेश होऊया आणि बाहेर शॉपिंगला जाऊया, कारण आपण इकडे आल्यानंतर बाहेर गेलो पण जास्त काही शॉपिंग केली नाही. आणि तो तिला बोलत बोलत बाथरूममध्ये घेऊन गेला. तिथे जाऊन तिला खाली उतरवले आणि तिच्या अंगावरची बेडशीट बाजूला केली. तशी जाई पुन्हा लाजून त्याला मिठी मारली. जाई, काय हे? त्याने नाहीमध्ये मान हलवली आणि त्याने त्यांचा रोमांस करत अंघोळ करायला सुरुवात केली. अंघोळीनंतर तो बाहेर आला आणि फ्रेश होऊन त्याने दोघांसाठी नाश्ता ऑर्डर केला. इकडे जाई पण काही वेळाने बाहेर आली आणि तिचं आवरायला लागली. तोच नाश्ता पण आला. दोघांनी मिळून नाश्ता केला आणि नंतर ते बाहेर गेले. विक्रांत तिला खूप मोठ्या मॉलमध्ये घेऊन गेला. तिथे जाऊन तिने सगळ्यांसाठी काही ना काही वस्तू घेतल्या. त्यांचे लक्ष होतेच तिच्याकडे. त्याने पाहिले होते जाईने सगळ्यांसाठी वस्तू घेतल्या, पण स्वतःसाठी काहीही घेतले नाही. त्याने मात्र त्याच्या बायकोसाठी बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या. खूप शॉपिंग करून ते हॉटेलला आले आणि सामानाची पॅकिंग करू लागले. सामानाची पॅकिंग करण्यात एवढा वेळ गेला की लंच टाईम झाला. त्या दोघांनी मिळून लंच केला आणि ते एअरपोर्टला जायला निघाले. आता घरी जाण्यासाठी जाई खूप उत्सुक होती, कारण इकडे ते दोघं जरी हनीमूनला आले असले तरी एकही असा दिवस नव्हता
की जाईने घरच्यांची आठवण काढली नसेल म्हणून. तिला तर आता असे झाले होते, कधी ती घरी पोहोचते आणि सगळ्यांना भेटते म्हणून. पण जशी ती प्लेनमध्ये बसली तशी ती विक्रांतच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपून गेली. ती झोपलेली असल्यामुळे तिला कळलेच नाही. ते फ्लाईटमधून उतरून कारमध्ये बसले आणि त्यांच्या बंगलोमध्ये जायला निघाले. ते जेव्हा इंडियामध्ये पोहोचले तेव्हा रात्र होती, त्यामुळे जाई कारमध्ये पण झोपून गेली होती. ते बंगलोमध्ये पोहोचले तेव्हा विक्रांतने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती खूप गाढ झोपलेली असल्यामुळे उठलीच नाही. विक्रांतने तिला दोन्ही हातात उचलून घेतले आणि तिला घेऊन त्यांच्या रूममध्ये आला. तिला बेडवर नीट झोपवले आणि तो पण तिच्या शेजारी आडवा झाला. त्याला पण पडल्या पडल्या झोप लागून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोघांना घरी आलेलं बघून घरातील सगळे खूप हॅपी होते. जाई तर त्यांना सगळ्यांना काय काय पाहिले, मग काय काय मज्जा केली सगळं काही सांगत होती. असा दिवस निघून जातो. जाई आणि विक्रांतसाठी घरातील सगळे खूप हॅपी होते. असाच एक आठवडा निघून जातो. या एक आठवड्यात विक्रांत कामामध्ये खूप बिझी होता. त्याला जरा म्हणून वेळ मिळत नव्हता. मनोज आणि पटवर्धन यांचे पण जोरदार काम चालू होते. असेच एके दिवशी राहुल विक्रांतला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये आला आणि त्याला समोर मनोज दिसला. मनोजला विक्रांतच्या ऑफिसमध्ये बघून राहुलला वेगळे वाटले, पण त्याच्याशी नंतर बोलू, आधी काम पूर्ण करू म्हणून राहुलने आधी त्याचे काम पूर्ण केले आणि ऑफिसच्या बाहेर गाडीत बसून मनोजला फोन करून एक ॲड्रेस पाठवला आणि तिथे येऊन भेट म्हणून सांगितले आणि राहुल पण तिकडे जायला निघाला. मनोजने पण त्याचे डोळे फिरवले आणि राहुलला भेटायला निघाला. काही वेळातच राहुल आणि मनोज समोरासमोर बसले होते. मनोज शांत होता, काहीच बोलत नव्हता. ते बघून राहुलनेच बोलायला सुरुवात केली. मनोज, तू विक्रांतच्या ऑफिसमध्ये कसा? तसे मनोजने सगळं काही सांगितले. राहुल पण त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होता. बरं, या सगळ्यात तू जाईसमोर किती वेळा आलास, तरी तिने तुला ओळखलेले दिसत नाहीये वाटतं. नाही ना राहुल दादा, जाई मला ओळखतच नाहीये असे तरी तिच्याकडे बघून वाटते. बरं, आपल्याला त्या रघुनाथवर खूप बारीक लक्ष ठेवले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या जाईला धोका असू शकतो. राहुल दादा, त्याची काळजी तू अजिबात करू नकोस. बरं, ते सगळं जाऊ दे. जाई विक्रांत सरांसोबत खूप हॅपी आहे. खूप प्रेम करतात दोघं एकमेकांवर. हो, मी पण पाहिले आहे. बराच वेळ बोलून ते दोघं निघून गेले. असेच दिवसामागून दिवस जात होते. या काही दिवसात विक्रांतला बाहेर जायचे होते आणि बाहेर किती दिवस लागणार हे त्यालाही माहिती नव्हते. त्यामुळे जाई नाराज होती, कारण एवढ्या दिवसात त्याची सवय जी झाली होती तिला. यात रचना मात्र खूप हॅपी होती, कारण विक्रांतला बाहेर एकट्याला जायचे होते. तो जाईला पण नेऊ शकणार नव्हता. रचना तर जणू त्या दिवसाची वाटच पाहत होती. इकडे राहुलचे लक्ष होतेच विक्रांतच्या ऑफिसवर आणि त्याच्या बंगलोवर, कारण त्याला काळजी होती ती जाईची, कारण त्याला जाईला काहीही होऊ द्यायचे नव्हते. आधीच खूप वर्षानंतर ती भेटली होती. आता तिला गमवायचे नव्हते. आता घरात विक्रांत जर्मनीला जायची तयारी सुरू होती. म्हणजे त्याचा जायचा दिवस ठरलेला होता, पण तो कधी परत येईल हे त्यालाही माहिती नव्हते. जाई त्याच्यावर नाराज होती, कारण तो तिला सोडून जाणार होता आणि किती दिवस ते पण तिला माहिती नव्हते. तरी विक्रांत तिला समजावत होता, तुझी आठवण आली की मी तुला फोन करेल, तू पण मला फोन कर म्हणून. पण फोन आणि प्रत्यक्षात जवळ राहणे यात किती फरक आहे याचा अंदाज विक्रांतला पण होता. पण आता तिची समजूत काढण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. जाई पण समजून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण मनातून पूर्णपणे खचली होती. तरी विक्रांत त्याच्या परीने तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. आज संध्याकाळी त्याची फ्लाईट होती. आज सकाळपासून जाईचा चेहरा पण उतरलेला होता. ती दाखवत नसली तरी तिच्या चेहऱ्याकडे पाहून ते कळत होते. तिला त्याला बॅग पॅक करायला मदत करत होती. सगळं सामान ठेवून ती बाहेर जाणार की विक्रांत तिच्या दंडाला पकडून तिला जवळ ओढतो. तशी जाई गोंधळून त्याच्याकडे पाहते. ती काही बोलायच्या आधी तो तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला पॅशनेटली किस करायला लागतो. जाई पण त्याला पूर्ण मनाने साथ देते, कारण नंतर हे प्रेम, हा स्पर्श कधी मिळेल हे दोघांना पण माहिती नव्हते. तो तिला किस करत बेडवर आडवा करतो. हळूहळू कपड्यांचे अडसर दूर होतात आणि विक्रांत त्याच्या प्रेमाचा वर्षाव जाईवर करतो. आज पुन्हा ते दोघं एक झाले होते. विक्रांत हळूच तिच्यावरून बाजूला होतो आणि तिला मिठीत घेत, बायको, खूप मिस करेल मी तुला. ती पण त्याच्या चेस्टला चेहरा घुसळत, मी पण खूप मिस करेल तुम्हाला. बराच वेळ ते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत असतात.
काही वेळाने विक्रांतची निघायची तयारी चालू असते. जाई आता हॅपी असते. का नाही दिसणार हॅपी? विक्रांतने त्याचे प्रेम जे दिले होते तिला. तो घरातील सगळ्या मोठ्यांना नमस्कार करतो आणि जाई समोर येऊन उभा राहतो. तिच्या कपाळावर ओठ टेकवत दीर्घ किस करतो आणि बाय बोलतो. जाई पण स्माईल करत त्याला बाय करते आणि विक्रांत जायला निघतो. बघूया पुढील भागात. विक्रांत बाहेर जातोय तर काही होईल का? राहुल, मनोज, पटवर्धन कोण असतील आणि त्यांचे लक्ष जाईवर का आहे? तिला धोका तर नसेल ना? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आठवणीने हाईप पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.